नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज तारीख आहे 14 डिसेंबर 2024 आणि आजचा जो वार आहे शनिवार. आणि आज आपण रात्रीच आलो होतो, घराच्या बाहेर पडलो होतो संध्याकाळीच, रात्री 2 वाजता. आणि पूर्ण रात्रभर काम केले आज. आणि त्यामध्ये 7 ते 10:30 9:30 9:30 ते 10पर्यंत आराम केला, म्हणजे झोप घेतली. त्याच्यानंतर परत आपण कामाला लागलो आहे. सकाळी आपलं 7 वाजेपर्यंत झालं होतं 1350चं काम. म्हणजे फेअर एकदम कमी होता, 10 रुपये प्रति किलोमीटरच्या हिशोबाने देत होतं उबर. ओला रॅपिडोवरती काय झाली नव्हती ट्रिप एकही. त्याच्यानंतर मग ट्रिप आपल्याला रॅपिडोवरती आली होती. तर अशा प्रकारे आपलं आज जवळपास 2021 रुपयाचं काम झालेलं आहे. आत्ता वाजलेत 1:30 झालेले आहेत, म्हणजे 1:30 वाजला आहे. आणि आत्ता आपण जस्ट कस्टमरला ड्रॉप केले आणि इथूनच दुसरा पिकअप आला आहे. एक 10 मिनटं त्यांना सोडायला लागतील, म्हणजे 134 रुपये फेअर दाखवला आहे आणि 3 किलोमीटरचा ड्रॉप आहे. इथं जस्ट आपण कस्टमरला ड्रॉप केलं होतं आणि लगेच आपण इथूनच पिकअप करतो आहे. आता आपण आहोत आता सूसच्या इकडं, म्हणजे या सूसच्या एरियामध्ये दाखवलं आपल्याला उबरची जी ट्रिप येते तेवढेच आपण आणली त्याच्यावर. आणि बाणे सूस पाषाणच्या एरियामध्येच आहेत आपण आता. आणि हे बेला कासा म्हणून एक अपार्टमेंट आहे, तिथं आपण आहोत. आणि कस्टमर संग कॉल झाला आहे, मेसेजवरती झालं आहे बोलणं, बी राईट देअर असा मेसेज आला आहे कस्टमरचा. त्यामुळे आपण इथं थांबलो. आणि बघूयात काय अवतार तर एकदम बेकार झाला आहे रात्री आल्यामुळं. आणि थोडं थांबलो नाहीत, कंटिन्यू काम केलं आपण. आणि फक्त तेवढे आराम केला 1 2 2.5 3 तास. त्याच्यानंतर परत कामाला लागलो. आणि रात्री आपण CNG भरला 708 रुपयाचा. आत्ता राहिल्यात फक्त 3 गाड्या. राहिल्यात गाडीमध्ये. आणि आज रात्रपासून गाडी आपण चालवली 188.8 किलोमीटर, म्हणजे जवळपास 190 किलोमीटर आपण गाडी चालवलेली आहे नाईटमध्ये पूर्ण. आणि आत्ता 1:30 वाजेपर्यंत अजून बघूत किती वेळ आपण काम करू शकतो, बाकीचं करतो अपडेट. तर जस्ट आपण आत्ता कस्टमरला ड्रॉप केलं आहे पुणे स्टेशन, हल्दीराम 6 नंबर प्लॅटफॉर्म. आणि थांबलो तिथे नेक्स्ट ट्रिपची वाट बघत. आपल्याला ट्रिप जी पडली होती तुम्हाला जसं मी सांगितलं होतं आता, की आपण ह्याच्यामध्ये आहोत कुठं, सूसमधून आपल्याला एक छोटीशी पडली होती. 130 रुपये दिलेत आपल्याला त्या ट्रिपचे, 3 किलोमीटर अंतरचे. त्याच्यानंतर आपल्याला एक 600 मीटरहून पिकअप पडला होता, जे की आता आपण कस्टमरला ड्रॉप केली या ठिकाणी इथला स्टेशनचा. आणि ह्या ट्रिपचे आपल्याला दिले तर 209 रुपये 13 किलोमीटर अंतरसाठी. ठीक आहे, बघूयात नेक्स्ट ट्रिप कुठली पडते. आता जे टाईम झाला आहे 2:42 झालेत. बघूयात कुठल्या ॲपवर पडते कुठली ट्रिप. आता चालू तर आहे तिन्ही बी ॲप, करतो बाकीचं अपडेट पडली तर. पार्किंगच्या साईडला येऊन थांबलोत आपण. आणि इकडं जे आहे सिस्टम, इकडं पार्किंग वगैरे 6 नंबर गेटची प्लॅटफॉर्मची. आपल्या गाडीचा आज PUC संपला आहे. आपलं PUC करून घ्यावं पॉल्युशन कंट्रोलचा. आणि हवा पण चेक केलेली आहे, ठीक आहे. आणि आपल्या गाडीचा आता PUC करतो आहे. पाठीमाग आला आहे तो PUC करणारा. 125 रुपये घेतले आपल्याला PUC करायचे, ठीक आहे. आणि बघूयात ट्रिप चालू करून. आणि 591चा CNG भरला आहे आपण आता गाडीमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला चिंचवडमधून ट्रिप पडली होती डायरेक्ट चाकणची. आणि या ट्रिपला आपल्याला कंप्लीट करायला आपल्याला जवळपास लागला 1.5 तास. आपल्याला फेअर दाखवला होता 320 रुपये.
आणि दिला आहे 358 रुपये, कारण वेळ लागल्यामुळं ट्रॉफिक लागलं होतं मोशीच्या अलीकडं थोडंसं, आणि इथं पण लागलं होतं थोडंसं कोरळी फाट्याच्या इथे. ठीक आहे, आपण कस्टमरला जे ड्रॉप केले आपण इथं आता, आणि निघालो आता घराकडे. तर मित्रांनो फायनली आपण घरी पोहोचलो आहोत. आता जी वेळ झाली आहे 7:44 झालेत आणि आजचं कलेक्शन झालं आहे उबरवरती. आपलं आजचं कलेक्शन झालं 2050, रॅपिडोवरती झालं 250 आणि ओलावरती झाले 750. असं टोटल जर कलेक्शन केलं आजचं 3050 रुपये कलेक्शन झालं आहे. आणि त्यामध्ये आपण 2 वेळेस CNG टाकला आहे, एकदा 700चा टाकला आहे, 708चा, आणि दुसरी वेळेस आत्ता टाकला आहे. त्यावेळेस आपण चिंचवडमध्ये 591 म्हणजे 600 पकडू आपण, असा टोटल CNG टाकला आहे. आणि आत्ता आपल्या गाडीमध्ये बराच आहे, म्हणजे फक्त काय 3 गाड्या कमी झाल्यात. आणि आजची आपली गाडी चालली आहे 253.3 किलोमीटर आज गाडी चाललेली आहे. आणि जस्ट आपण घराच्या बाजूला आलो. ठीक आहे, तर चला मग अशा प्रकारे आपण या व्लॉगला इथंच एंड करूयात आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टेक केअर. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.